नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये मागील लेक्चरमध्ये काय पाहिलेलं होतं की सेकंड क्वेश्चनमध्ये 2 क्वेश्चन मी सॉल्व्ह करून दिलेले होते. आता त्याच्या पुढचा थर्ड क्वेश्चन आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, ओके. तर थर्डचं क्वेश्चन काय दिलंय बघा तुम्हाला, 2x 3y = 9 आणि सेकंड इक्वेशन काय दिलंय तुम्हाला, 2x + 2 + y = 13. हे तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करायचे. कोणत्या मेथडने सॉल्व्ह करणार आहात, तर एलिमिनेशन मेथडने तुम्ही हे सॉल्व्ह करणार आहात. ठीक आहे, तर आता बघा आपण फर्स्ट स्टेप काय लिहितो, सोल्युशन. सोल्युशन मध्ये काय लिहिणार आपण, गिवन इक्वेशन्स म्हणा किंवा गिवन सायमल्टेनियस इक्वेशन म्हणा किंवा सिम्पली गिवन असं म्हटलं तरी तुम्हाला चालू शकतंय. मग गिवन इक्वेशन्स काय दिले आहेत, पहिले इक्वेशन तुम्हाला काय दिले, 2x - 3y = 9. या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 म्हणा तुम्ही. सेकंड इक्वेशन तुम्हाला काय दिलेलं आहे, 2x + y = 13. या इक्वेशनला तुम्ही काय म्हणणार, इक्वेशन नंबर 2. आता एलिमिनेशन मेथड मध्ये आपण काय करतो, एक कोणता तरी एक व्हेरिएबल एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करतो. आता या केस मध्ये इक्वेशन 1 मध्ये x आणि y चे कोएफिशिएंट काय आहेत बघा. इक्वेशन 1 मध्ये x चे कोएफिशिएंट काय आहे, 2 आहे. आणि सेकंड इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट काय आहे, 2 नाही, तर 2च आहे. तर आता काय समजतंय आपल्याला की कोएफिशिएंट सेम झालेले आहेत. कोएफिशिएंट सेम आहेत याचा अर्थ काय करणार आपण, त्यांचे साइन्स चेक करणार. मग साइन्स कसे चेक करणार, इक्वेशन 1 मध्ये जो कोएफिशिएंट सेम झाले तुमच्या, तर या केस मध्ये x हे जो कोएफिशिएंट सेम झाले तर त्यांचे साइन्स बघा. याचं पण साइन प्लस आहे, याचं पण साइन काय आहे, प्लस आहे. जर दोन्ही व्हेरिएबलचे जे कोएफिशिएंट सेम आहे त्यांचे जर साइन सेम असतील तर आपण काय करतोय, सबट्रॅक्शन करतो. सबट्रॅक्शन आपण ऑलवेज कसे करायचे मी सांगितलं, आपल्याला कॅल्क्युलेशन कमी करायचे. मग आपण सबट्रॅक्शन कसे करणार, तर कॉन्स्टंट नंबर बघायचा, जो नंबर मोठा आहे त्याच्यातून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा. मग आता या केस मध्ये मोठा कॉन्स्टंट असणारा कोणता आहे, 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये. तर सिमिलर आपण काय करणार, ऑपरेशन इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 करणार, सबट्रॅक्ट. ठीक आहे, तर आपण इथे लिहितोय कसं ते पहा, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 वजा करा किंवा सबट्रॅक्ट करा, वी गेट. आपल्याला आता काय मिळते ते पहा. इक्वेशन 2 नंबरचा अगोदर लिहून घ्या, 2x + y = 13 मायनस इक्वेशन 1 नंबरचा अगोदर लिहून घ्या इथे या ठिकाणी, 2x - 3y = 9. हे लिहून घेतले. आता या मायनस मुळे जे सेकंड इक्वेशन तुम्ही सबट्रॅक्ट करणार आहे त्यांचे साइन्स चेंज होतात. आता याचा साइन प्लस आहे, या मायनस मुळे हे काय होईल, मायनस 3y, तर या मायनस मुळे हे साइन काय होईल, प्लस होईल. आणि इथं प्लस 9 आहे, तर या ड्यू टू दिस मायनस साइन हे साइन काय होईल, मायनस होईल. तर आता काय होईल, 2x - 2x. आता साइन्स कोणते कन्सिडर करायचे, मी आता नवीन साइन दिली आहेत ना, ते साइन्स कन्सिडर करायचे. 2x - 2x एकमेकांना हे कॅन्सल झाले. y + 3y किती मिळाले तुम्हाला, 4y मिळाले तुम्हाला, = 13 - 9. 13 - 9 किती असते, 13 + 9 4 असेल. ठीक आहे, आता आपल्याला y चा आन्सर करायचा आहे, 4y चा आन्सर करायचा नाही. मग काय चेक करणार, हा 4 y ला कशात आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये गुणाकारात आहे. तर हा 4 आपण काय करणार, त्या ठिकाणी = साइनच्या तिकडे लिहा. आता हे एक्झॅक्टली असं नाही चालत, हे आपल्या सोयीसाठी आपण असं करत असतो, तिकडे गेलं, प्लस केलं, मायनस केलं, डिवाइड केलं, हे आपण सांगतो. पण मॅथ्स मध्ये असं ऑपरेट होत नाही. कसं ऑपरेट होईल ते मी कधीतरी परत सांगेन तुम्हाला. आता आपण बघूया फक्त 4 हा इकडे y ला कशात आहे, इनटू मध्ये, इकडे जाताना काय होईल, तो डिवाइड. y = काय मिळेल तुम्हाला, ऑलरेडी तर 4 आहे, हा इनटू मधला डिवाइड झालेला, हा इथं डिवाइड झालेला. मग 4 × 1 = 4, म्हणजे y चा आन्सर किती मिळाला तुम्हाला, 1. हे y व्हेरिएबलचा आन्सर तुम्हाला मिळालेला आहे. आलेला y व्हेरिएबलचा तुमचा जे आन्सर आलेला आहे ते आता सबस्टिट्यूट करायचं या दोन्हीपैकी एका इक्वेशन मध्ये. मग आता या इक्वेशन मध्ये पुट करूया. पुट y = 1 इन इक्वेशन. आता कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करायचं, 1 नंबरचं करायचं का 2 नंबर करायचं ते आपण ठरवायचं. तुम्ही कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करा, फक्त इक्वेशन असं सिलेक्ट करायचं आहे की त्या ठिकाणी पुट केल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन कमी करावी लागते, जेणेकरून कॅल्क्युलेशन वाढणार नाही. आता तुम्ही बघितलं या ठिकाणी, तर मला वाटतं सेकंड नंबर मध्ये पुट केलेलं बरं पडेल. फर्स्ट मध्ये पुट केलं y ची व्हॅल्यू, तर काय होणार आहे, मायनस पण आहे, सब कॅल्क्युलेशन तुमचे जास्त दिले ॲज कम्पेअर टू दिस इक्वेशन. मग आपण काय करूया, y चा जे आन्सर आलेला आहे तुमचं, y ची जी व्हॅल्यू आलेली आहे ती इक्वेशन 2 मध्ये ठेवा, तुम्हाला कॅल्क्युलेशन सोपे होते. मग आता आपण पुट करूया, त्यांची इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करतो, वी गेट. मग आपल्याला काय मिळेल बघा, 2x + y किती आहे, 1 = 13. किती मिळालं तुम्हाला, 13 मिळालं. देअरफॉर आता आपल्याला 2x चा आन्सर करायचा आहे, हा 1 नको, 1 तिकडे पाठवा, मायनस होईल. 2x = 13 - 1. देअरफॉर 2x = किती आला, 12 आला. आता आपल्याला x काढायचा आहे, 2x ची व्हॅल्यू नाही काढायची, म्हणून आपण काय भेटणार, मग x
काढायचा असेल तर हा 2x ला कशात आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, तो तिकडे जाताना काय होईल डिवाइड 12/2. देअरफॉर x इज इक्वल टू काय मिळालं 2 1 2 2 6 12 म्हणजे x ची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली 6 हे मिळाले. आता फायनल जे आन्सर आहे ते सम अप करा. फायनल आन्सर सम अप कसं करणार तुम्ही, देअरफॉर रिक्वायर्ड सोल्युशन कसं लिहिणार तुम्ही, ऑर्डर्ड पेअरच्या भाषेत लिहायचं, अगोदर x नंतर y. आता x कोणता आहे, x ची व्हॅल्यू किती आहे 6 आणि y ची व्हॅल्यू किती आहे 1, तर तुमचं फायनल आन्सर काय असेल 6,1. आता मी तुम्हाला आन्सर ते फाइंड आउट केलेत तुम्ही किंवा रूट्स फाइंड आउट केलेत किंवा या इक्वेशनचे जे सोल्युशन तुम्ही फाइंड आउट केलेत ते तुमचे आन्सर्स बरोबर आहेत का चुकीचे ते तुम्ही डायरेक्टली बाय चेकिंग मेथडने किंवा ओरली पण चेक करून सांगू शकता. आता हे चेक कसं करायचं, आपले आन्सर बरोबर आहेत का चुकीचे हे चेक कसे करायचे, तर पहा तुम्ही प्रत्येक आन्सर तुम्ही चेक करू शकता आणि तुमचं तुम्हीच ठरवू शकता आपण जे आन्सर सॉल्व्ह करून जे आन्सर काढलेलं आहे ते बरोबर आहे का चुकीचं. तर काय करायचं, जे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज झालेत ना, ज्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू आहेत ते ओरिजिनल इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायचे. सबस्टिट्यूट केल्यानंतर LHS इज इक्वल टू RHS येते का ते पहा. मी आता रफ तुम्हाला देतो, हे इक्वेशनमध्ये किंवा पेपरमध्ये सोल्युशनमध्ये नको आहे, हे फक्त तुमच्या चेकिंग पर्पजसाठी आहे. तर आता एक्सची व्हॅल्यू किती आहे 6 आणि वायची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. तर फर्स्ट इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करा, या दोन्ही व्हॅल्यू एक्स आणि वायच्या त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. पहिलं इक्वेशन काय आहे 2x - 3y इज इक्वल टू किती आहे 9. ठीक आहे, मग एक्सच्या ठिकाणी मी 6 पुट करणार, वायच्या ठिकाणी मी 1 पुट करणार. आन्सर किती आहे ते चेक करा. याचा आन्सर किती आहे 2 6 12 -3 किती आलं तुमचं आन्सर 9. हा 9 LHS आणि RHS च्या व्हॅल्यू सेम झाले, म्हणजे पहिले इक्वेशन काय होते या व्हॅल्यूला सॅटिस्फाय होतंय किंवा हे इक्वेशनचे काय आहेत रूट्स आहेत असं आपण म्हणू शकतो. आता ह्याच व्हॅल्यू मी सेकंड इक्वेशन मध्ये पण पुट करून बघतो. सेकंड इक्वेशन कोणतं आहे तुमचं 2x + y इज इक्वल टू 13. आता या व्हॅल्यू पुट अप करा, 2 × 6 + y किती आहे 1, हे किती मिळेल 2 × 6 12 + 1 किती आले हे 13. दोन्ही पण मॅच झाले ते इक्वेशन, म्हणजे आपण डेफिनेटली जे आन्सर सॉल्व्ह करून जे आन्सर काढलेले आहेत ते एक्झॅक्टली काय आहेत बरोबर आहेत. आता याच्यानंतर आपण 4 नंबरचं एक्झाम्पल पाहणार आहोत. मी राईट डाऊन करतो, तुम्ही वाटलं तर हे स्क्रीनशॉट घेऊ शकता. स्क्रीनशॉट घेऊन नंतर लिहिलं तर चालेल. मी डायरेक्ट इरेज करतो आणि 4 नंबरचं एक्झाम्पल मी लिहितो आता. ठीक आहे, आता 4 नंबरचं एक्झाम्पल बघा काय दिलेलं तुम्हाला. 5m - 3n = 19, m - 6n = -7. ठीक आहे, तर याचं सोल्युशन आपण कसं लिहिणार, सोल्युशन फर्स्ट ऑफ ऑल आपण गिवन लिहिणार, जे काही इक्वेशन तुम्हाला दिले ते गिवन मध्ये लिहा. पहिले इक्वेशन काय दिले 5m - 3n = 19, या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 म्हणा. दुसरं इक्वेशन काय दिलेलं आहे तुम्हाला m - 6n = -7, या इक्वेशनला इक्वेशन नंबर 2. आता याच्यानंतर स्टेप काय करतोय आपण, याच्यानंतरची आपण स्टेप करतोय की कोएफिशिएंट चेक करतोय व्हेरिएबलचे. आता फर्स्ट इक्वेशन मध्ये m चा कोएफिशिएंट किती आहे 5, सेकंड इक्वेशन मध्ये m चा कोएफिशिएंट किती आहे 1 आहे. सेम आहे का नाही. आता नेक्स्ट व्हेरिएबलचा काय करा कोएफिशिएंट चेक करा. फर्स्ट इक्वेशन मध्ये m चा कोएफिशिएंट किती आहे 3 आणि सेकंड इक्वेशन मध्ये m चा कोएफिशिएंट किती आहे, यांचा कोएफिशिएंट किती आहे 6 आहे. हा या ठिकाणी पण दोन्ही तुम्हाला असं लक्षात आलं की m आणि n कोणताच कोएफिशिएंट सेम नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, कोणत्या तरी एका व्हेरिएबलचं कोएफिशिएंट सेम करून घ्यावं लागेल. आता सगळ्यात सोयीस्कर कोणता आहे, दिलेल्या दोन्ही इक्वेशन मध्ये कोणाचा कोएफिशिएंट 1 आहे तो चेक करा. 1 ला आपण इझिली मॉडिफाय कुठल्याही नंबर मध्ये कन्वर्ट करू शकतो. त्या नंबरने त्याला मल्टिप्लाय करायचं सिंपल, म्हणजे तुम्हाला जो पाहिजे आहे तो नंबर मिळू शकतो. आता कोणत्या नंबरनं मल्टिप्लाय करायचं तर तुम्हाला ते इक्वेशनच सांगतं कशाने मल्टिप्लाय करायचं ते. आता पहा, आता ऑब्वियस आहे की 1 कोएफिशिएंट असणारं कोणतं इक्वेशन आहे, हे आहे बघा. सेकंड मध्ये m चा कोएफिशिएंट 1 आहे. मग आता या केस मध्ये काय करायचं, इथं किती आला पाहिजे सेम कोएफिशिएंट बनवायसाठी त्याच्या अगोदरच्या इक्वेशन मध्ये किंवा वरच्या 1 नंबरच्या इक्वेशन मध्ये m चा कोएफिशिएंट किती 5, त्याच्या ठिकाणी 1 ला आपण 5 इझी करू शकतो. म्हणजे डेफिनेटली इक्वेशन नंबर 2 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग आपण काय करू, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय कितीने मल्टिप्लाय करणार 5, वी गेट. मग आपल्याला काय मिळेल इक्वेशन, नवीन इक्वेशन काय मिळते बघा 5 × 1 इथं काय नाही म्हणजे किती आहे 1 आहे. 5 × 1 5m झालं मायनस 5 × 6 30n झालेलं आहे इज इक्वल टू 5 × 7. आता बघा हा प्लस आहे हा मायनस आहे, दोन साइन जर सेम असतील तर मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन, दोन्ही नंबरचे जे साइन जर सेम असतील तर मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ऑलवेज काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार. आणि जर साइन्स डिफरंट असतील दोन्ही नंबरचे
तर मल्टिप्लिकेशन डिव्हिजन निगेटिव्ह येते, हे लक्षात ठेवा. आता याचं साइन मायनस आहे, याचं साइन प्लस आहे, तर याचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे निगेटिव्ह. 5 × 7 जर किती होईल, 35 होईल. हे इक्वेशन नंबरला आपण काय देऊया, या इक्वेशनला 3 नंबरचं इक्वेशन असं मानू. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 3 चेक करा. एमचा कोएफिशियंट तुमचा काय झाला, सेम झाला. आता एकदा का कोएफिशियंट तुमचे सेम झाले तर त्याच्यानंतर स्टेप काय करायची आपल्याला, की त्यांचे साइन चेक करायचे. याचं साइन प्लस आहे, याचं पण साइन प्लस आहे. दोन्ही साइन सेम असतील तर त्याच्या अपोजिट ऑपरेशन तुम्हाला करावं लागेल. साइन सेम आहे तर सबट्रॅक्शन ऑलवेज करायची. काय करायची, सबट्रॅक्शन. आता सबट्रॅक्शन करताना मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करणे इझी आहे, मग ते आपण करून घेऊया. तुम्ही कसंही करू शकता, पण मी कॅल्क्युलेशन कमी व्हावं त्या उद्देशाने मी असं करतो. मग काय करूया आपण, इक्वेशन 1 मधून इक्वेशन 3 सबट्रॅक्ट करू. मी आता लिहितो बघा इथं, देअरफॉर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 1 वी गेट. इक्वेशन 1 मधून इक्वेशन 3 नंबरचं मी सबट्रॅक्ट कसं ठरवतोय, मी इक्वेशन 1 मधून सबट्रॅक्ट करायचं का 3rd मध्ये. तर मी जो नंबर मोठा आहे, 19 मोठा आहे का -35 मोठा आहे, डेफिनेटली 19 मोठा आहे, म्हणून मी 19 मधनं -35 सबट्रॅक्ट करणार आहे. कसं करतोय ते बघा, कॅल्क्युलेशन इझी होतं त्या पद्धतीने केल्यावर. मग आता 1 नंबरचं इक्वेशन कोणतं आहे, 5m - 3n इज इक्वल टू 19 मायनस थर्ड नंबरचं इक्वेशन काय आहे, 5m - 30n इज इक्वल टू -35. आता या मायनस साईनमुळे जे तुमचं जे सेकंड नंबरचे सबट्रॅक्ट करणारे इक्वेशन जे आहे त्याचे साइन्स चेंज होतात, ते लक्षात घ्या. हा याचा साइन काय प्लस, या मायनसमुळे हे होईल मायनस, याचा साइन मायनस आहे, या मायनसमुळे हे प्लस होईल. आता याचा साइन मायनस आहे, या मायनसमुळे हे काय होईल, प्लस होईल. आता हे जे आता नवीन साइन लिहिले ना ते कन्सिडर करायचे. 5m - 5m हे एकमेकांना कॅन्सल होते. -3n + 30n -3n + 30n म्हणजे किती होईल, हे +27n झाला, +27n झाला. आता 19 + 35 किती होईल, 54 होईल. 19 + 35 किती येते तुम्ही चेक करा, 54 होईल. आता n तुम्हाला पाहिजे 27, n नको आहे, n पाहिजे तर काय करणार, हा 27 आपल्याला तिकडे शिफ्ट करावा लागेल. आता 27n ला कशाला आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये, तिकडे जाताना तो काय होईल, डिव्हिजन मध्ये जाईल. म्हणजे त्या ठिकाणी काय होईल, 54 डिवायडेड बाय 27. आता याच्यावरून तुम्हाला क्लिअरली समजतंय की 27 1 जार 27 2 जार 27 1 27 27 2 54 म्हणजे 2 चा भाग लागतोय. तर n ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, n = 2 मिळाला. n = किती मिळालेला आहे तुम्हाला, 2 मिळालेला आहे. आलेला n तुम्ही काय करणार, पुट करणार. पुट n = 2 कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करणार ते मी डिफाइन करणार. तुम्हाला कुठल्याही इक्वेशन मध्ये 1 पुट करू शकता, इक्वेशन मध्ये 2 मध्ये पुट करू शकता, किंवा इक्वेशन नंबर 3 मध्ये तुम्ही हे n ची व्हॅल्यू पुट करू शकता. तुम्हाला आन्सर सेमच भेटणार. कुठल्या इक्वेशन मध्ये तुम्ही पुट करू शकता. पण आपण कोणत्या करायचं, ज्या ठिकाणी कॅल्क्युलेशन कमी लागते त्या ठिकाणी पुट करायचं. मग आता कोणत्या ठिकाणी तुम्हाला वाटतं कॅल्क्युलेशन सोपं आहे, मला वाटतं इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करणं सोपं आहे. तर इक्वेशन नंबर 2 मध्ये आपण हे n ची व्हॅल्यू पुट करूया. पुट n = इन इक्वेशन नंबर 2, इक्वेशन 2 मध्ये ते पुट करतो, वी गेट. मग आपल्याला काय मिळते पहा, m - 6 × n किती आहे 2 इक्वल्स टू -7 इक्वल्स टू -7. आता सिंपल करतो मी, देअरफॉर m = 6 × 2 12 -7. आपल्याला m काढायचा आहे, हा -12 तिकडे पाठवून द्या. m ला हा हा जो 12 आहे तो मायनस मध्ये, तिकडे जाताना तो काय होईल प्लस मध्ये. -7 ऑलरेडी आहे, हा -12 तिकडे आल्यावर काय होईल +12. देअरफॉर m किती मिळेल तुम्हाला बघा. आता 2 नंबर आहेत आणि त्यांच्यात ॲडिशन करायचं का सबट्रॅक्शन कसं ठरवायचं मी आता इथं सांगतो. थोडेफार तुम्हाला सिम्प्लिफिकेशन क्लिअर असतील तर लगेच तुम्ही घेऊ शकता. तर बघा, एक साइन प्लस आहे, एक साइन मायनस आहे. एका या नंबरचं साइन मायनस आहे, या नंबरचं साइन प्लस आहे. तर यांची ऑलवेज सबट्रॅक्शन करायची. काय करायचं, दोन साइड जर डिफरंट असतील, प्लस मायनस किंवा मायनस प्लस असेल तर यांची ऑलवेज काय करायचे, सबट्रॅक्शन करायचे. सबट्रॅक्शन आपण नॉर्मली कसं करतो, लार्जर नंबर मधून छोटा नंबर आपण वजा करतो. म्हणजे 12 - 7 किती होतात, 5 होतात. आता 5 जे आन्सर आले त्याचं साइन कोणतं आहे ते कसं ठरवायचं, त्याच्यामध्ये जो मोठा नंबर आहे त्याचा साइन करायचा. आता याच्यामध्ये मोठा नंबर कोणता आहे, 12 आहे, त्याचा साइन कोणता आहे प्लस. तर आन्सरचं पण साइन काय असणार आहे प्लस. आपण प्लस साइन कधीही लिहित नाही, का लिहित नाही ते बाय डिफॉल्ट प्लस म्हणतो. जर नंबर मायनस असेल तर आपण मायनसने इंडिकेट करतो, प्लस साइन आपण इंडिकेट करत नाही. हे काय +5. मग एमचे आन्सर किती मिळाल तुम्हाला +5. आता जे आन्सर आलेले आहे ते आपण सम अप करूया. देअरफॉर रिक्वायर्ड
सोल्युशन. रिक्वायर्ड सोल्युशन कसं लिहिणार? आता व्हेरिएबल जे आहेत तेच लिहायचे. व्हेरिएबल कोण आहेत? एम आणि एन आहे. एम ची व्हॅल्यू किती आलेली आहे तुमची 5 आणि एन ची व्हॅल्यू किती आलेली आहे 2. हे तुमचं काय असेल? फायनल आन्सर असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण 5 नंबरचं एक्झाम्पल घ्या. स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. 5 नंबरचं एक्झाम्पल मी लिहून घ्या तोपर्यंत. ठीक आहे. तर आता 5 नंबरचं एक्झाम्पल बघा काय आहे ते. 5 नंबरचं एक्झाम्पल काय आहे? 5x + 2y = -3 आणि सेकंड इक्वेशन तुम्हाला काय दिलंय? x + 5y = 4. आता हे सॉल्व्ह करायचं एलिमिनेशन मेथडमध्ये. फर्स्ट स्टेप आपण काय करणार? सोल्युशन. सोल्युशन कसं लिहिणार आहेत बघा आपण. गिवन लिहिणार फर्स्ट ऑफ ऑल. गिवन काय काय ते दिलेले इक्वेशन आहेत त्यांना आपण नंबरिंग करून घेऊया. फर्स्ट इक्वेशन काय आहे? 5x + 2y = -3. इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 म्हणा. सेकंड इक्वेशन काय दिले तुम्हाला? x + 5y = 4. इक्वेशनला तुम्ही काय म्हणणार? इक्वेशन नंबर 2 म्हणणार. आता या केसमध्ये आता काय करायचं बघा. आता त्या स्टेप प्रत्येक वेळी मी सांगितले तर तुम्हाला आता माहितीच आहे की आपल्याला सेकंड नंबरच्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 5 ने मल्टिप्लाय करावं. डायरेक्ट आपण लिहितो. आता तुम्हाला कळाले मी का मल्टिप्लाय करतोय. तो याच्या अगोदरच्या एक्झाम्पल मी ते एक्सप्लेन केलेला आहे. ठीक आहे. तर इथे काय करतो? इक्वेशन नंबर 2 ला मी 5 ने का केलं तर कोएफिशिएंट आपल्याला काय करायचं आहे? सेम करायचं. मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 बाय 5 वी गेट. मग आपल्याला काय मिळते पहा. 5 नंच काय केलं त्याचं रिझन तुम्हाला कळालं असेल. मग हे इक्वेशन मॉडिफाय कसं होईल? 5 × 1 5x + 5 × 5 25y = 5 × 4 20. कॉल दिस इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 3 बघा. x चे कोएफिशिएंट सेम झालेले आहेत. आता आपण काय करणार? त्याचे साइन्स चेक करणार. याचे साइन दोन्ही पण सेम आहेत, प्लसच आहेत. त्यामुळे आपण काय करणार? त्यांची सबट्रॅक्शन कशी करणार? मोठ्या नंबर मधून छोटा नंबर बघायचा. मग आता सबट्रॅक्शन कशी करणार? 3 मधनं 1 नंबरचं इक्वेशन वजा करणार. ते लिहिणार कसं आपण? सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3 वी गेट. मग आपल्याला काय मिळते पहा. इक्वेशन हे केलं तर काय मिळते ते पहा. इक्वेशन नंबर 3 कोणता आहे? 5x + 25y = 20. सबट्रॅक्शन कशाची करायची? इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 काय आहे? 5x + 2y = -3. आता या मायनसमुळे यांचे साइन्स चेंज होतील. याचा साइन प्लस आहे मायनस होईल, याचा साइन प्लस आहे मायनस होईल, याचा साइन मायनस आहे ते काय होईल? प्लस होईल. सबट्रॅक्शन करा. 5x - 5x कॅन्सल होईल. 25y - 2y. 25 ॲपल मधनं 2 ॲपल गेले. किती ॲपल राहतील? 23y राहतील तुमच्यापाशी. 25y मधून 2y गेल्यावर किती राहतील? 23y राहतील. 20 मधून 20 + 3. 20 + 3 किती होईल? 23 होईल. आता याच्यावरून तुम्हाला y किती मिळेल? 23/23. म्हणजे y ची व्हॅल्यू किती भेटली? देअरफॉर y = तुम्हाला किती मिळेल? 23 × 1 = 23 म्हणजे 1 23 एक्के 23. y ची व्हॅल्यू किती मिळाली? 1 मिळाली. आता याच्यानंतरची स्टेप काय करतोय? पुट y = 1 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करायचं? मला वाटतं 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये पुट करणं आपल्याला सोयीस्कर होईल. मग 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये या y ची व्हॅल्यू आपण काय करूया? सबस्टिट्यूट करूया. वी गेट. मग आता काय मिळतंय ते पहा. पुट करा. y ची व्हॅल्यू आली x + 5 × 1. तर y चे आन्सर किती आहे? 1 आहे. तर 5 ची व्हॅल्यू आपण इथे पुट केली y च्या ठिकाणी = 4 4. ठीक आहे. आता सॉल्व्ह करूया. देअरफॉर x + 5 × 1 5 = 4. देअरफॉर x = 4. हा 5 नको आहे तिकडे पाठवा. तो काय होईल? -1. x = 4 - 5. आता 4 - 5 एक प्लस आहे एक मायनस आहे. सबट्रॅक्शन 5 मधनं 4 गेले किती राहतील? 1. आता +1 का -1? मोठ्या नंबरचं साइन द्या. मोठा कोणता आहे? 5 आहे का 4 आहे? तर 5 आहे. त्याचं साइन मायनस आहे म्हणून आन्सरचं पण साइन काही मायनस. आन्सरचं साइन पण काही मायनस. तर तुमचं x व्हॅल्यू किती मिळाली? x = -1. देअरफॉर आता हे आन्सर सम अप करा. रिक्वायर्ड सोल्युशन काय मिळेल तुम्हाला मग? आता व्हेरिएबल x, y आहे. यांचे आन्सर काय भेटतील? -1, y चा आन्सर काय आहे? +1. हे आन्सर बरोबर का चुकीचे तुम्ही ओरिजिनल इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून बघा. LHS RHS येत असते तर आन्सर आपले बरोबर असतील. अदरवाइज रॉंग आहेत, काहीतरी चुकलेले आहेत. ते आपण चेक करून तुम्ही आन्सर मॉडिफाय करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे? 6 नंबरचं एक्झाम्पल बघणार आहे. ठीक आहे. ओके. 6 नंबरचं एक्झाम्पल देतो मी. आता 6 नंबरचं एक्झाम्पल बघा. जरा वेगळं दिसतंय एक्झाम्पल तुम्हाला. आतापर्यंत तुमचे इंटिजरस नंबर होते, तुम्ही इझिली सॉल्व्ह करत होता. आता तुम्हाला फ्रॅक्शन नंबर मध्ये दिसतात. आता हे या प्रकारचं एक्झाम्पल कसं सोडवायचं? दिसताना डिफिकल्ट दिसते पण ऍक्च्युअली आहे सोपं. आता बघा कसं सोडवते ते बघा.
प्रॉब्लेम कोण करते ते तुम्ही ओळखलं तर इझिली सोडवतो. पण आता आपण काय करूया, सोडूया. पहिल्यांदा गिवन इक्वेशन्स लिहून घ्या. गिवन तुम्हाला काय दिले, 1/3x प्लस वाय इक्वल्स टू 10/3. ठीक आहे, हे इक्वेशन दिलेलं आहे. आता या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 म्हणा. सेकंड नंबरचं इक्वेशन काय आहे, 2x प्लस 1/4 वाय इक्वल्स टू 11/4. हे इक्वेशन नंबर 2 आहे. आता चेक करा, फर्स्ट इक्वेशन मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम कोण करतोय, हा डिवाइड मधला 3 प्रॉब्लेम करतोय. आणि सेकंड मध्ये इक्वेशन मध्ये कोण तुम्हाला प्रॉब्लेम करतोय, तर हा 4 प्रॉब्लेम करतोय. मग यांना काढून टाका. हा डिवाइड आहे, म्हणजे आता हा डिवाइड मधला 3 काढायचा असेल तर या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 3 ने मल्टिप्लाय करा. म्हणजे हा डिनॉमिनेटरचा 3 निघून जाईल. या इक्वेशन मध्ये डिनॉमिनेटरला 4 आहे, तो प्रॉब्लेम करतोय तुम्हाला, तर काय करा, या 2 नंबरच्या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करा. मग आता आपण डायरेक्टच मी जे काय करणार ते मी डायरेक्ट लिहितो. तर काय लिहितो ते पहा, मल्टिप्लाय. हे आता मॉडिफिकेशन करावं लागेल. जर तुम्ही असंही सोडवलं तर तुम्हाला आन्सर येणार, पण कॅल्क्युलेशन डिफिकल्ट होतील, जरा कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन. मग ते सोपे करण्यासाठी हे तुम्ही आधी काय करा, हे जे इक्वेशन्स लिहिले ते सिंपल करून घ्या ना. मग आता कसे करून घ्यायचे ते बघा. हा 1/3 डिवाइडचा 3 प्रॉब्लेम करतोय, तर याला 3 ने मल्टिप्लाय करा, डिवाइडचा 3 निघून जाईल. आणि या केसमध्ये डिवाइड मधला 4 प्रॉब्लेम करतोय, तर या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजे डिवाइड मधला 4 निघून जाईल. ठीक आहे, तर मी आता काय करतोय बघा, मल्टिप्लाय इक्वेशन 1/3 अँड इक्वेशन 2/4. वेट आहे, मी आता डायरेक्ट इक्वेशन येतो आणि त्यांना नंबरिंग करतो. आता इक्वेशन 1 ला मी 3 ने मल्टिप्लाय करतो. 3 ने मल्टिप्लाय केले की 3/3 होऊन ते कॅन्सल होईल, इथं फक्त x राहील. त्या ठिकाणी किती आहे, 1 into 3 काय होईल, प्लस 3y इज इक्वल टू 10/3 into 3 किती होईल. आता हे मल्टिप्लाय करता म्हणजे 1/3 into 3 केलं, 3 ला 3 कॅन्सल झाला, 1 राहिला, 1x आपण असंच लिहितो. त्या ठिकाणी काहीच नाही, 1 into 3 काय होईल, 3 होईल. या ठिकाणी किती आहे, 10/3 आहे, त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं, 3 ला 3 कॅन्सल होईल, फक्त काय राहील इथे 10. हे इक्वेशन नंबर तयार झाले. नवीन तुम्ही याला नवीन नाव द्या, इक्वेशन नंबर 3. सिंपल झालं का. पहिल्यांदा हे 3 डिवाइडचा प्रॉब्लेम करतो, आपण ओव्हरकम करून टाकला तो प्रॉब्लेम. कसं केला, 3 ने मल्टिप्लाय करून टाकलं, 3 निघून गेले. आता सिमिलरली 2 नंबरच्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय केले, 4 ने. मग आता मल्टिप्लाय करा, 4 into 2 8x, 4 into 1/4. आता हे 4 न कितीने मल्टिप्लाय करायचं, 1/4 ला. ह्या 4 ला 4 कॅन्सल होईल, म्हणजे फक्त 1 राहील. मग या ठिकाणी किती राहील, प्लस y इक्वल्स टू, हा 4 डिनॉमिनेटरचा आणि हा मल्टिप्लाय केल्यामुळे हा डिनॉमिनेटर न्यूमरेटर कॅन्सल होईल. मग फायनल फक्त इथे किती राहील, 11. याला इक्वेशन नंबर तुम्ही काय म्हणणार, 4 नंबरचं इक्वेशन. आता हे इक्वेशन सोडवणे तुम्हाला इझी आहे. इक्वेशन आता आपल्याला जसे पाहिजे होते इंटिजर मध्ये नंबर मिळाले, आता इझिली तुम्ही हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. आता कसं करायचे, आता परत आपण ज्या प्रोसिजर फॉलो केल्या त्या प्रोसिजर फॉलो करायच्या. कोएफिशिएंट चेक करा. पहिल्या इक्वेशन 3 नंबरच्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट 1 आहे, 4 नंबरच्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशिएंट 8 आहे, सेम नाही. थर्ड इक्वेशन मध्ये y चा कोएफिशिएंट 3 आहे, 4 नंबर y चा कोएफिशिएंट 1 आहे, हा पण सेम नाही. मग तुम्ही एक तर x चा सेम करा किंवा y चा. आता तुम्हाला फॉर्च्युनेटली बघा, इथं पण x चा 1 आहे, इथं पण 1 आहे. कोणतं इक्वेशन, आता जर तुम्हाला जर तुम्ही x चा कोएफिशिएंट सेम करणार असाल तर 3 नंबरच्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला, जे 4 नंबरच्या इक्वेशन मध्ये x चा जो कोएफिशिएंट त्यानेच त्याला मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 8 मध्ये. मग आता आपण ते करून घेऊया. मल्टिप्लाय मी x करून घेतो, तुम्ही y पण सेम करून सॉल्व्ह केलं तरी तुम्हाला x y जे फायनल आन्सर आहे ते सेमच मिळणार. आता x ला फक्त मी काय करतो, 8 ने मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय इक्वेशन 3/8 वी गेट. मग आपल्याला काय मिळतं ते पहा, 8 into x 8x प्लस 8 into 3 24y 8 3 24, 8 into 10 80. कॉल दिस इक्वेशन नंबर 5. आता 4 नंबरचं इक्वेशन आणि 5 नंबरचं इक्वेशन पहा, तुम्हाला x चे कोएफिशिएंट सेम मिळते, मिळाले. आता दोन्हीचे साइन्स चेक करा, दोन्हीचे साइन्स सेम आहे, तर काय करणार आपण, सबट्रॅक्शन करणार. मोठ्यातून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा. म्हणजे काय करायचं, 5 नंबरच्या इक्वेशन मधनं 4 नंबरचं इक्वेशन तुम्हाला काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. मी तर मी लिहितो, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन, इथं लिहितो मी वर, हे विकेट इथं लिहा म्हणजे बरं पडेल आपल्याला. सबट्रॅक्टिंग इक्वेशन, किती नंबरचं इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं आहे, 4 नंबरचं. कशातून, 5 नंबरमध्ये. इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 5. मग आता 5 नंबरचं इक्वेशन काय ते लिहून घ्या, 8x
प्लस 24y इज इक्वल टू 80. याच्यामधून सबट्रॅक्ट कोणतं इक्वेशन करायचं तुम्हाला? 4 नंबरचं 8x प्लस y इज इक्वल टू 11. ठीक आहे. आता या मायनसमुळे यांची साईन चेक करतो. हे मायनस होईल, हे मायनस होईल आणि हे सुद्धा मायनस होईल. 8x मायनस 8x कॅन्सल होईल. 24y मधून एक y गेला तर किती राहिले तुमच्या इथे ठिकाणी? 23y राहिले. आणि 80 मधनं 11 गेले, 80 मधनं 10 गेल्यावर 70 राहिले, 70 मधनं 1 गेल्यावर 69 राहते. किती राहते? 69. देअरफॉर y इक्वल्स टू काय मिळेल तुम्हाला? 69/23. डिवाइड का होणार आहे तुम्हाला माहित आहे. आता 21 3 जा 23 1 23, 23 तरी किती असते? 69. म्हणजे 69 होईल. 23 1 जा 23, 23 जा 23, 3 जा 69. तुम्ही चेक करू शकता. म्हणजे y चा आन्सर किती भेटेल तुम्हाला? 3. आता आलेली y ची व्हॅल्यू तुम्ही हे 1 2 3 4 5 ह्या चारपैकी कुठल्या इक्वेशन मध्ये तुम्ही पुट करू शकता. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्या इक्वेशन मध्ये पुट करा. मी इक्वेशन नंबर 3 प्रेफर करेन. पुट का तर कॅल्क्युलेशन. मी 3च का प्रेफर का करतोय तर कॅल्क्युलेशन इझी होतात. बाकी दुसरा काय पर्पज नाही. पुट y इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 3 वी गेट. मग आता काय मिळते ते पहा. x प्लस 3 इंटू y, y ची व्हॅल्यू 3 इक्वल्स टू 10. Therefore x plus 9 is equal to 10. Therefore x is equal to काय मिळेल? 10 minus 9. का करतोय तुम्हाला त्या स्टेप समजत असतील. याच्या अगोदर मी समजून सांगितले ऑलरेडी. त्या स्टेप्स रिपीट होतात. Therefore x is equal to 10 minus 9 1. आता तुमचं जे फायनल आन्सर असेल ते तुम्ही कसं सम अप करताय? Therefore required solution व्हेरिएबल x आणि y आहे. x, y is equal to x ची व्हॅल्यू 1 आहे, y ची व्हॅल्यू 3 आहे. 1,3 हेच काय असेल? सोल्युशन असेल. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल नंबर तुमचं 6 झालं. 7 आणि 8 जे आहेत, 7 आणि 8 ह्या इलिमिनेशन मधले जरा वेगळ्या टाईपचे एक्झाम्पल आहेत. 7 आणि 8 नंबरचं आता आपण ते पाहूया. जरा कोणतं आहे? मी त्याला एक स्पेसिफिक नाव दिले मी स्वतः. ते बुकमध्ये वगैरे कुठं नाही, मीच नाव त्याला दिलेलं आहे. ते आपण बघूया. 7 आणि 8 एक्झाम्पल जरा वेगळ्या क्वालिटीचे आहेत, ते आपण चेक करूया. आता 7 नंबरचं एक्झाम्पल पहा. आता 7 नंबरचं एक्झाम्पल पहा. जरा त्याच्यात जरा पॅटर्न पहा. पॅटर्न महत्वाचा आहे. काय आहे बघा फर्स्ट इक्वेशन. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. तुम्ही पॅटर्न चेक केला तर तुमच्यात बघा इथं 99x आहे, 101y आहे. तर ह्यांचे मी कोएफिशियंट चेंज केलेत का बघा बरं. इथं y चा कोएफिशियंट 101 होता तर इथे y चा x चा कोएफिशियंट 1101 झाला. x चा कोएफिशियंट 99 होता तर इथं काय झाला? y चा कोएफिशियंट 99 झाला. याला नाव काय दिलं? याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, असं नाव दिलेलं आहे. काय म्हणतो त्याला मी? याची टोपी त्याला दिली, त्याची टोपी त्याला दिली. आता या प्रकारचं पॅटर्न मध्ये जर तुम्हाला एक्झाम्पल आलं तर ह्याचा एक फॉर्मॅट फिक्स आहे. तुम्ही जर सोडवत बसला तर सुटणार नाहीये, तुम्ही करत राहणार त्याच्यात. मग याचा या प्रकारचे एक्झाम्पल सोडवण्यासाठी एक रूल आहे. तो या रूलला काय म्हणतात? ASA रूल असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ASA रूल. A फॉर ॲडिशन, S फॉर सबट्रॅक्शन, A फॉर ॲडिशन. ॲडिशन, सबट्रॅक्शन, ॲडिशन हेच तुम्हाला करायचं आहे. बाकी काय करायचं आहे? हा रूल फॉलो करायचा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. आता याचं आन्सर कसं निघतंय ते पहा. सोल्युशन बघा पहिल्यांदा याचं. सोल्युशन गिवन काय दिलेत इक्वेशन्स तुम्हाला? 99x प्लस 101y इक्वल्स टू 499. या इक्वेशनला 1 नंबर म्हणा. सेकंड इक्वेशन काय दिले? 101x प्लस 99y इक्वल्स टू 501. कॉल दिस इक्वेशन नंबर 2. दोन इक्वेशन मिळाले तुम्हाला. आता रूल फॉलो करायचा आहे. फर्स्ट स्टेप काय करायचं? ॲडिशन. हे दोन इक्वेशन आहेत ते ॲड करा. सोपं आहे. हे रूल फॉलो करा, तुम्हाला आन्सर ऑटोमॅटिक मिळून जाईल. ठीक आहे. रूल फॉलो करूया आपण. ॲडिशन करून घेऊया. ॲडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 वी गेट. आपल्याला काय मिळतं ते पहा. ठीक आहे. इक्वेशन एक काय आहे? 99x प्लस 101y इक्वल्स टू 499 प्लस 101x प्लस 99y इक्वल्स टू 501. ॲडिशन करू याची. 99 प्लस 101x म्हणजे याचा आन्सर किती झालं? 200x झालं. याचा आन्सर किती झालं? 200y झालं. सेम नंबर आहे, ॲडिशन द्यायचं आहे. आणि याचा आन्सर किती झालं? 1 केलं म्हणजे 1000 झालं का याचा आन्सर. ठीक आहे. आता याच्यातून कॉमन काय निघतंय तुम्हाला? ह्याच्यातून 200 कॉमन निघतंय. 200 कॉमन घ्या. ब्रॅकेटमध्ये काय राहील? x प्लस वाय इज इक्वल टू काय होईल? 1000 होईल. x प्लस वाय किती मिळालं? 1000. आता हा x प्लस वाय
हा 200 मल्टिप्लिकेशन मध्ये, तिकडे जाताना काय होतो डिव्हिजन मध्ये, म्हणजे x प्लस वायचा आन्सर काय भेटणार तुम्हाला 1000 डिवायडेड बाय 200, म्हणजे किती मिळालं ते पहा. देअरफॉर x प्लस वाय तुम्हाला किती मिळाला, 2 गेले 5 मिळालं. किती मिळालं, 5 मिळालं. हे जे नवीन इक्वेशन तयार झालेलं आहे, हे जे तुमचं नवीन इक्वेशन तयार झालं आहे त्याला नवीन इक्वेशन नंबर द्या, इक्वेशन नंबर 3 हे मिळालं. आता अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये काय दिलं तर तुम्हाला कंप्लीट एक्झाम्पल सोडवायला लागत नाही. 1 मार्क किंवा 2 मार्क असेल तर x प्लस वाय किती आहे सांगा, असे देणार इक्वेशन्स, त्याची टोपी त्याला त्याची टोपी याला, असं म्हणायचं. एएसए रूलचं एक्झाम्पल आहे. तर हे सोडवायचं कसं, तुम्हाला हे रूल फिक्स आहे, हे पॅटर्न सॉल्व्ह करायचं आहे. तुम्हाला फक्त विचारतात x प्लस वायची व्हॅल्यू किती आहे सांगा, किंवा x मायनस वायची व्हॅल्यू किती आहे. कंप्लीट सोडवायला लावलं तर हे 3 किंवा 4 मार्कला विचारलं जाईल. ठीक आहे, पण आता पण मला वाटत नाही विचारलं असेल हे, बट नॉर्मली 2 मार्क्ससाठी विचारतात x प्लस वाय किती आहे, x मायनस वाय किती आहे, हे विचारलं जातं. ठीक आहे, प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये तुम्हाला लक्षात येईल पेपर बघितल्यावर. ठीक, आता नेक्स्ट काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्शन करायचे. हे दोन्ही इक्वेशनचे काय करायचे तुम्हाला, सबस्ट्रॅक्शन. मग आता आपण सबस्ट्रॅक्शन करूया. एएसए रूल लक्षात ठेवा तुम्ही. पहिल्यांदा ॲडिशन केली दोन इक्वेशनची, नंतर काय करणार आपण सबस्ट्रॅक्शन, नंतर काय करणार आहे 3 आणि 4 नंबरचं जे नवीन इक्वेशन बनणार आहे त्याची सबस्ट्रॅक्शन सॉरी ॲडिशन करायचे, म्हणजे तुम्हाला जे काय आन्सर्स पाहिजे ते मिळून जातील. बघा कसे सॉल्व्ह करतो इथे. तिथं काय लिहिणार तुम्ही, आता सबस्ट्रॅक्शन करायचे. नाव सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन. आता कोणत्यामधून कोणतं इक्वेशन करायचं, मोठ्या नंबर मधलं छोटा नंबर, म्हणजे 2 मधलं 1 वजा करा. इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 वी गेट. आता ते सबस्ट्रॅक्शन करूया. इक्वेशन नंबर 2 चं कोणतं आहे, 101x प्लस 99y इक्वल्स टू 501 इक्वल्स टू किती आहे 501. सेकंड फर्स्ट नंबरचं इक्वेशन काय, 99x प्लस 101 y इक्वल्स टू 499. त्यांचे काय करायचे सबस्ट्रॅक्शन. सबट्रॅक्शनमुळे यांचे साइन, आता ऑल सगळे साइन्स प्लस आहेत तर काय होतील ते मायनस. 101x मधनं 99x गेले, किती राहिले फक्त तुमच्यापाशी 2x राहिले. हे पण मायनस होईल, हे पण मायनस होईल, हे पण मायनस होईल. 99 मधून 101 गेले तर मायनस 2y शिल्लक राहतील, आणि 501 मधून 499 गेले तर किती राहतील प्लस 2 शिल्लक राहतील. आता कॉमन याच्यातनं 2 निघतंय तर 2 कॉमन घ्या, मग ब्रॅकेटमध्ये काय राहील x मायनस वाय इज इक्वल टू 2 हा मल्टिप्लिकेशन मध्ये, तिकडे जाताना काय होईल डिवाइड, म्हणजे x मायनस वाय इज इक्वल टू 2/2, म्हणजे x मायनस वाय तुम्हाला किती भेटला 1. x मायनस वाय किती भेटला तुम्हाला 1. त्या इक्वेशनला तुम्ही किती नंबरचं इक्वेशन म्हणणार 4. हे 3 आणि 4 हे जे नवीन तयार झालेले इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन काय करायचे तुम्हाला आता ऍड करायचे, जेणेकरून तुम्हाला आता हे बघा h2p त्याला सगळं निघून गेलं, सिंपल तुमचे इक्वेशन मिळाले. एक कोएफिशिएंट असतात. आता तुम्ही कुठलाही व्हेरिएबल एक तर सबट्रॅक्ट करा किंवा ऍड करा, तर नॉर्मली आपण ऍडच करायचा, हा रूल फॉलो करायचा. मग काय करणार तुम्ही, ऍडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4 वी गेट. मग काय मिळते ते बघा. ठीक आहे, इक्वेशन 3 काय आहे, x प्लस वाय इक्वल्स टू 5 प्लस x मायनस वाय इक्वल्स टू किती आहे 1. ऍड केले, x प्लस एक्स किती झाले 2x प्लस एक वाय मायनस वाय एकमेकांना कॅन्सल होईल, इज इक्वल टू किती मिळेल तुम्हाला, इज इक्वल टू किती मिळेल हे 6, 5 प्लस 1 6. त्याच्यावरून x ची व्हॅल्यू किती भेटेल, x ला हा 2 कसा आहे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे जाताना तो डिवाइड होईल, म्हणजे तुम्हाला x चे आन्सर किती भेटलं 3. हे आन्सर तुम्हाला x चे भेटलं. आता काय करणार तुम्ही, पुट आलेली जी आता ते नॉर्मल तुम्हाला जे प्रोसिजर आहे तेच आपण फॉलो करतोय. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करूया 3 नंबरच्या मध्ये पुट करा, इझी आहे वेगळे. तेच का सिलेक्ट करतो ते पण मॅटर करत आहे, तुम्हाला कॅल्क्युलेशन सोपे व्हावेत हाच पर्पज आहे. जिथं मायनस असेल तिथे शक्यतो टाळायचं, प्लस असेल तुम्हाला आन्सर पटकन मिळून जाईल. आता x ची व्हॅल्यू 3 आहे, 3 प्लस y इज इक्वल टू 5. याच्यावरून y किती भेटेल, हा प्लस 3 तिकडे जाताना मायनस 3 होईल, म्हणजे किती वेळ आन्सर y इक्वल टू तुम्हाला किती भेटलं 2 मिळाला. आता जे फायनल आन्सर आहे ते मी इथं लिहितो, तर जागा अपुरी आहे तरी पण मी आता या ठिकाणी लिहितो. देअरफॉर रिक्वायर्ड सोल्युशन काय झालं तुमचं x, y. x आन्सर किती आहे तुमचं 3 आणि y किती आहे 2. हे तुमचं काय आहे फायनल आन्सर. आता तुम्ही हे आन्सर चुकीचं आहे बरोबर आहे तुम्हाला चेक करायचं पर्पज माहिती आहे. हे तुमचे 4 इक्वेशन आहेत, इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. याच्यामध्ये कुठेही या व्हॅल्यू पुट अप करा, तुम्हाला हे सगळे इक्वेशन्स काय होतील सॅटिस्फाय होतील, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हे आपला आन्सर बरोबर आहे का चुकीचं आहे. तुम्ही या पद्धतीने क्रॉस चेक करू शकता. ठीक आहे, आता याच्यानंतर जे शेवटचं एक्झाम्पल आहे या एक्सरसाइज मध्ये ते बघूया 8 नंबरचं. ठीक आहे, याच पद्धतीचं वरचं आहे ते आपण ते सॉल्व्ह करूया. ठीक आहे, मी एक्झाम्पल लिहितो, तोपर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या.
ठीक आहे. 8 नंबर. आता 8 नंबरचं एक्झाम्पल बघा. त्याच टाईपचा आहे, कोणत्या प्रकारचा आहे, याची टोपी त्याला त्याची टोपी याला, याच्याच पद्धतीचं आहे एक्झाम्पल. तर आता काय करायचं आहे, मी पाऊस करा व्हिडिओ आणि तुम्ही हे एक्झाम्पल ट्राय करा. ठीक आहे. आता मी सोडवून दाखवतो, व्हिडिओ जास्त वेळ घेत नाही, पण तुम्ही काय करा, तुम्ही स्वतः एकदा ट्राय करा, पॉज करा व्हिडिओ. कोणत्या रूलचं एक्झाम्पल आहे, हे ASA रूलचं एक्झाम्पल आहे. हे तुम्ही ट्राय करा स्वतः आधी, आणि मी जे नंतर तुम्ही सोडवल्यानंतर चेक करू शकता, की जेणेकरून तुम्हाला आन्सर सोडवता येते काही पण लक्षात येईल. ठीक आहे, मी सोडवतो, तुम्ही पॉज करून ट्राय करा. ठीक आहे, मी सॉल्व्ह करून देतो एक्झाम्पल. पहा सर्वांनी सोल्युशन. पहिल्यांदा आपण काय लिहिणार, गिवन जे इक्वेशन्स आहेत ते लिहून घ्या. 49x minus 57y is equal to 172, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. सेकंड इक्वेशन काय आहे, 57x minus 49y equals to 252, याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. तर तुमच्या लक्षात येते याची टोपी याला, याची टोपी याला दिली, म्हणजे कोणत्या रूलचं एक्झाम्पल आहे, ASA रूलचं एक्झाम्पल आहे. पॅटर्न लक्षात ठेवायचं. तुम्हाला नॉर्मली x प्लस वाय किंवा x मायनस वाय विचारलं जातं. ठीक आहे. आता दोन इक्वेशन आहे, पहिलं काय करायचं आपल्याला, ए फॉर ॲडिशन करायचे. तर ॲडिशन कशी करणार, पहा, ॲडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 वी गेट. मग आपण ॲड करून घेऊया इक्वेशन. इक्वेशन 1 काय आहे, 49x मायनस 57y इज इक्वल टू 172, प्लस सेकंड इक्वेशन कोणतं आहे, 57x मायनस 49y इक्वल्स टू 252. ॲड केल्यानंतर हे किती येते बघा, 9 प्लस 7 x कॉमन x येईल, 9 प्लस 7 16, कॅरी 1 आला, 4 प्लस 5 9, 9 प्लस 1 10, 106 आला. किती आला आन्सर याचा, 106. आता सेम नंबर आहे, सबट्रॅक्शनमध्ये आहे, दोन्ही पण साइन सेम असल्याचे ॲडिशन आहे, आणि कॉमन साइन यांचं पण ॲडिशन किती येणार, 106y. त्यांचं ॲडिशन किती येते बघा, 2 प्लस 2 4, 7 प्लस 5 12, कॅरी किती आला 1, 1 प्लस 2 3, 3 प्लस 1 4, 424 याचा आन्सर आहे. याचा आन्सर किती येते, 424 याचं तुमचं आन्सर आलं. आता याच्यातून कॉमन काय निघतं तुम्हाला, इथं पण 106 आहे, इथं पण 106 आहे. 106 कॉमन घ्या. 106 कॉमन घेतल्यावर ब्रॅकेटमध्ये काय राहील, पहिल्या टर्ममध्ये x राहील, सेकंड टर्ममध्ये मायनस, सेकंड टर्ममध्ये काय राहील, y राहील. इकडे काय आहे, 424 आहे. हा 106 या टर्मला काय आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, म्हणजे x मायनस वाय इज इक्वल टू 424. हा मल्टिप्लाय इकडे जाताना काय होईल, डिवाइड. ठीक आहे. 106ला 4 टाइम्स तुमचा 424 असतोय, 4 डिव्हिजन होईल, म्हणजे x मायनस वायची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली, 4 टाइम्स. 106 4 टाइम्स काय असते, 424. किंवा असे 100, 100 4 जार 400, 6 4 जार 24. तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता. म्हणजे x मायनस वाय तुम्हाला आन्सर किती भेटलं, 4 हे मिळालं. आता त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे, हे दोन इक्वेशन काय करायचे, रूल काय सांगतोय, सबस्ट्रॅक्ट करा. रूल काय करतोय तुम्ही सांगतोय, हा सबस्ट्रॅक्ट करा. मग आपण आता सबट्रॅक्ट करूया. नाव सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन. आता मोठ्यातून छोट्या इक्वेशन वजा करा, म्हणजे 2 नंबरमधून 1 नंबर सबट्रॅक्ट करूया. इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 वी गेट. मग काय मिळतंय ते पहा. रूल सिंपल आहे, एक्झाम्पल हे ओळखणं पण सिंपल आहे. याची टोपी त्याला त्याची टोपी या पद्धतीने ओळखायचं. मग आता 2 नंबरचं इक्वेशन काय आहे, 57x मायनस 49x y इक्वल्स टू 252 मायनस फर्स्ट इक्वेशन 49x मायनस 57y इक्वल्स टू 172. आता या मायनस मुळे यांची साइन्स काय होते, हे प्लस आहे तर मायनस होईल, मायनस आहे तर प्लस होईल, प्लस आहे तर मायनस होईल. 57x मधून 49x गेले, किती शिल्लक राहिले तुमच्यापाशी, 8x शिल्लक राहतील. त्या ठिकाणी किती राहतील, प्लस 8y शिल्लक राहतील. चेक करा तुम्ही, आन्सर तेच येणार आहे, 8y शिल्लक राहतील. या ठिकाणी बघा 2 मायनस 2 म्हणजे हे 0 होईल. 5 मधनं 7 जात नाही, 1 वाढवा, म्हणजे काय होईल, 15 मधनं 7 गेले 8 राहतील, आणि 2 मधनं 2 गेले 0 राहतील. म्हणजे ओव्हरऑल तुमचा आन्सर किती राहतील, 252 मधून 172 सबट्रॅक्ट केलं तर 80 तुमचा आन्सर येते. सबट्रॅक्शन तुम्ही साईडला करून पाहू शकता. मग आता याच्यातून कॉमन तुम्हाला क्लिअरली दिसतंय की 8 कॉमन निघतंय. देअरफॉर 8 कॉमन घेतल्या ब्रॅकेटमध्ये x प्लस वाय राहील, इकडे इज इक्वल टू 80 होईल. I 8 इंटू आय तिकडे जाताना तो डिवाइड होईल. x प्लस वाय इज इक्वल टू तुम्हाला काय भेटेल, 80/8. आता 8 10 जार 80 असते, म्हणजे x प्लस वायची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला, 10. हे इक्वेशन नंबर तुम्ही काय म्हणाले, इक्वेशन नंबर
4 म्हणा. आता हे ते नवीन तयार झालेले इक्वेशन 3 नंबर आणि 4 नंबरचं ते काय करायचं, ॲडिशन पहिल्यांदा 2 नंबर दोन्ही इक्वेशनची ॲडिशन केली, नंतर एस केले म्हणजे सबट्रॅक्शन केली. आता काय करणार आहे आपण, ॲडिशन करणार आहे. हे जे नवीन तयार झाले त्यांची ॲडिशन करा. मग काय लिहिणार, ॲडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4 वी गेट. मग आपल्याला काय मिळतं ते पहा. इक्वेशन 3 नंबरचं म्हणताय एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 प्लस इक्वेशन नंबर 4 एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. ॲड करा, एक्स प्लस एक्स किती होईल 2x मायनस वाय प्लस वाय एकमेकाला कॅन्सल होईल. 4 प्लस 10 किती होईल 14. एक्स काढायचा आहे तर हा 2 मल्टिप्लिकेशनमध्ये तिकडे जाताना तो काय होईल डिवाइड होईल. म्हणजे याच्यावरून एक्सची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटली 7. किती मिळाली तुम्हाला, एक्सची व्हॅल्यू किती मिळाली 7 मिळाली. तर आता काय करणार तुम्ही, आलेली एक्सची व्हॅल्यू तुम्ही 3 किंवा 4 मध्ये पुट करा. कुठं पुट करायचं, सोपं कुठं पडेल 4 नंबरमध्ये पुट करूया आपण. पुट एक्स इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 4 वी गेट. 4 का करतो तर सायन्सचं कन्फ्युजन राहणार नाही म्हणून, किंवा सिम्प्लिफिकेशन सोपं होतं त्याच्यानुसार तुम्ही 3 मध्ये पण पुट करू शकता. ठीक आहे, तर एक्स इज इक्वल टू 7 पुट करूया. मग कुठं पुट करणार 4 नंबरमध्ये. म्हणजे काय होईल 7 प्लस y इज इक्वल टू 10. म्हणजे y इक्वल टू काय होईल 10 मायनस 7. याच्यावरून y तुम्हाला किती भेटला 10 मायनस 7 म्हणजे 3 भेटला. y ची व्हॅल्यू किती भेटली 3 भेटली. आणि फायनल जे आन्सर आहे तुम्ही कसं करणार समज, देअरफॉर रिक्वायर्ड सोल्युशन व्हेरिएबल जे तुमचे आहेत ते x, y इज इक्वल टू x चा आन्सर किती आलेला आहे 7, y चा किती आलेला आहे 3. तर आन्सर काय येईल 7, 3 हे तुमचं काय असेल सोल्युशन. हे आन्सर चेक कसे करायचे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. तुम्ही 1 2 3 4 कुठल्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा, तुमचे आन्सर इक्वेशन सॅटिस्फाय होतील. म्हणजे तुमचे आन्सर बरोबर आहेत का चुकीचे ते तुमचं तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, इथं तुमचा एक्सरसाइज जो आहे तो कम्प्लीट होतोय पूर्णपणे. ठीक आहे, याच्यानंतरची जी मेथड आहे ग्राफिकल मेथड जी आहे ते आपण नेक्स्ट लेक्चर, ग्राफिकल मेथड किंवा क्रॅमर सोल्व मेथड दोन्हीपैकी एक मेथड मी काय करेन नेक्स्ट लेक्चरला अपलोड करेन, त्या तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला काही शंका किंवा डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारू शकता. तरी तुम्ही काय करा, आपलं जे चॅनल आहे आता आपण सुरू केलेलं आहे त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तुम्हाला जे डाऊट असतील किंवा काही सजेशन द्यायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता. शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू.